मी नाना वळके, शिवसेना युबीटी उमेदवार, प्रभाग क्रमांक 8। आपण पाहत असाल की औंध भागामध्ये मुलांची वाहतूक पाठशाळा असा प्रकल्प भाजपच्या नगरसेवकांनी सँक्शन केला। त्याची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी साफसफाई किंवा मुलांना खेळण्यायोग्य अजिबात नाहीये। तुम्ही पाहत असाल या ठिकाणी बघा, ही सायकल किती म्हणजे किती वर्ष आले सायकल सगळ्या बंद आहेत। हे बघा, आता ह्या सायकलचं मी तुम्हाला दाखवतो हे काय हाल झालेली बघा। ही जर असे हाल असेल तर आपण जे सरकारी आपण जे पब्लिकनी नागरिकांनी जे काही टॅक्स भरतो त्या टॅक्सचा पैशाचा वापर कशा प्रकारे केला जातो हे बघा। या सगळ्या सायकली अशा पूर्णपणे या ठिकाणी लावून गंजल्यात। माझा हा सवाल नागरिकांना आहे की आपण जे 2017 साली भाजपचे उमेदवार न बघता आपण निवडून दिल्यामुळं आपल्या औंध प्रभागाची बोपुडीची काय हालत झाली आहे, काय दुरावस्था झालेली आहे। आज ह्या प्रोजेक्टला जवळजवळ त्यांनी करोड रुपये खर्च केले आणि या प्रोजेक्टचा काय उपयोग आहे। तर माझं असं म्हणणं आहे की बाबा ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट असेल किंवा पब्लिक असेल किंवा नगरसेवक असेल तर तुमची जबाबदारी बनते की बाबा स्थानिक नागरिकांना, स्थानिक लोकांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या आवश्यकतेवरतीच तुम्ही खर्च करा ना। तुम्हाला वाटलं की बाबा एखादा प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला 2 पैसे सुटणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घालता आणि सरकारी अधिकारी पण त्या ठिकाणी त्या गोष्टींना मान्यता देतात। हे कितपर्यंत योग्य आहे हे नागरिकांनी येणाऱ्या 2026 जानेवारीमध्ये मतदान करताना विचार करावा किंवा आपण आपल्या भागामध्ये जो नगरसेवक निवडणार आहोत तो माणसांचं काम करणार आहे का फक्त स्वतःचं खिसे भरणारे